धाराशिवसह तेर परिसरातील गावांना पाणी पुरवठा करणारा तेरणा प्रकल्प कोरडा ठाक पडलाय। जिल्ह्यातील केवळ 143 टँकरना पाणी पुरवठा सध्या सुरू आहे। या प्रकल्पातून जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातोय। तर आपण हे दृश्य पाहतोय। तेरणा प्रकल्प कोरडा ठाक पडलेला आहे। जिल्ह्यामध्ये सध्या 143 टँकरना पाणी पुरवठा केला जातोय। धाराशिव जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे। हे माळरान जरी आपल्याला पाहायला मिळत असलं तरी हे माळरान नाही, हा पूर्ण क्षमतेनं भरलेला प्रकल्प असतो। मात्र आज हा प्रकल्प पूर्ण कोरडा ठाक पडलेला आहे। एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर या प्रकल्पातून जे आहे ती धाराशिव असेल त्याचबरोबर तेरसह इतर परिसरात या ठिकाणाहून पाणी पुरवठा केला जायचा। मात्र आता हे धरण जे आहे ते 100% कोरडं ठाक पडलेलं आहे। काही प्रमाणात या ठिकाणी पाणी आहे, त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहिली तर जिल्ह्यामध्ये अगदी भीषण पाणी टंचाईचा जो सामना आहे तो जिल्हावासियांना करावा लागतो। एकीकडे जिल्हा प्रशासनाच्या वतीने 750च्या जवळपास जे आहे ते बोर आणि विहिरीचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे एक तब्बल 143 जे टँकर आहे या टँकरच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना जो आहे तो पाणी पुरवठा केला जातोय। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।